राजकारणात तर विनोद आमच्यापेक्षा जास्त कल्पक होत आहेत. म्हणजे विनोद गंभीरपणेच केला पण पाहिजे आणि घेतला पण पाहिजे, पण विनोदाने ओरखडे करू नये. स्वराच्या विनोदामध्ये ती सीमारेषा ओलांडली गेली असं काही ठिकाणी गेली. म्हणजे मी जो त्याचा हे पाहिला, अर्थात आता मी पाहिल्यावर मला अटक होईल का माहिती नाही. म्हणजे अनुयायांचं तसंच आहे, त्यांचा बाबा हा खरा आहे, मग तो इतर बाबांवर टीका करतो, त्या दृष्टीने तो भोंदू आहे, तो भोंदू आहे, तो भोंदू आहे. तर देवत्वाची ही जी स्वरूप आहेत ना, यांना हळूहळू भीतीचं स्वरूप यायला लागलं, कारण माणसं तशी रिॲक्ट व्हायला लागली. खरं तर द्वयार्थी विनोद हा तुमच्यातल्या असभ्य विचारांना उद्दीपित करणार आहे. यंत्रणा प्रत्येक वेळी हृदय आणि मेंदू वापरतेच असं नाही ना. यंत्रणा ही अत्यंत रुक्षपणे काम करणारी गोष्ट आहे. राजकीय सगळ्या घडामोडी याच्यापासून आता दूर राहावं असंच तुम्हालाही वाटायला लागलं आता, कारण आणि मी राहतोय सुद्धा आता बऱ्याचदा. म्हणजे विनोद हा सध्या महाराष्ट्रामध्ये अत्यंत गंभीर विषय बनलेला आहे. म्हणजे सर्वाधिक सिरियसली आपण कुठली गोष्ट घेतलेली आहे तर ती विनोद. गेल्या काही दिवसांपासून आपण ज्या पद्धतीच्या घडामोडी बघतोय, स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याचा एक शो, याचा एक विनोद व्यवस्थेला इतका टोचतो की त्याच्यानंतर ज्या गोष्टी सुरू झालेल्या आहेत त्याच्यानंतर एक वेगळ्या पद्धतीची कॉमेडी जी आहे ती सुरू झालेली आहे. खरं तर या निमित्तानं वेगवेगळ्या चर्चासुद्धा झडत आहेत, कारण अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मर्यादा नेमकी काय असावी, विनोद जो आहे तो कुठल्या पातळीपर्यंत योग्य मांडला पाहिजे आणि कलाकारांनी अशा राजकीय भूमिका घ्याव्यात का, याच्याबद्दल पण मतमतांतर व्यक्त होत आहेत. आणि त्यामुळं आज आपण थोडंसं विनोदाबद्दल सविस्तरपणे बोलणार आहोत. आणि साहजिक आहे की या विनोदाबद्दल सध्या महाराष्ट्रामध्ये अधिकारवाणीनं कुणी बोलू शकत असेल तर महाराष्ट्राची हास्य जत्रा ज्या कार्यक्रमानं संपूर्ण महाराष्ट्राला गेल्या अनेक वर्षांपासून सातत्यानं हसवलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विनोदाची मर्यादा, विनोदातलं संतुलन, विनोदातलं जे भान आहे ते सुद्धा त्यांच्या कार्यक्रमामधून अत्यंत प्रभावीपणे दिसलेलं आहे. त्या कार्यक्रमाचे दिग्दर्शक आणि अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते असा प्रवास असलेले सचिन गोस्वामी सर यांना आपण आज भेटणार आहोत. सरांचा गुलकंद नावाचा सिनेमासुद्धा 1 मेला येतोच आहे, पण या निमित्तानं आपण आज त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. सर, खूप गांभीर्यानं घेतलं जातं आहे विनोदाला, आणि कुणाल कामराचा तो जो शो आहे त्याच्यानंतर जे घडलं, त्याच्यानंतर काही राजकीय गोष्टी घडल्या, लोक पण व्यक्त होत आहेत. तुम्ही जेव्हा ती कविता किंवा तो शो पाहिला, म्हणजे मुळात पाहिला का, आणि जर पाहिल्यानंतर तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती त्याच्याबद्दल? नाही, तुम्ही जर सुरुवातीला मुद्दा मांडलात की विनोदाला गंभीरपणे घेत आहेत, ही खरं चांगली गोष्ट आहे. म्हणजे विनोद गंभीरपणेच केला पण पाहिजे आणि घेतला पण पाहिजे, कारण विनोदाला हसण्यावरही नेण्यात सारखा प्रत्येक विनोद असतो असं नाही. विनोदाचे जे वेगवेगळे टप्पे आहेत किंवा जे काही प्रकार आहेत त्याच्यात अनेक प्रकारचे विनोद हे समाजाला अंतर्मुख करायलाही भाग पाडतात, त्याला त्याची विसंगती दाखवून देतात आणि ज्याला आपण म्हणू की समाज सुधारणेसाठी आवश्यक जे वेगवेगळे प्रबोधनाचे मार्ग आहेत त्यातला विनोद हा सुद्धा एक अत्यंत छान मार्ग असू शकतो, जे आपल्या लोकनाट्य परंपरेने सिद्ध केलेलं आहे की लोकनाट्य परंपरेत ज्या पद्धतीनं त्या त्या वस्तीत, त्या त्या गावात जाऊन तिथले सामाजिक राजकीय व्यंगांवर अत्यंत निर्भीडपणे कलावंत बोट ठेवतात लोककलावंत, आणि त्याला हसत हसत काही वेळा अंतर्मुख होऊन त्या सगळ्या गोष्टींकडे समाज बघतो, राजकीय मंडळी बघतात, अशी आतापर्यंतची आपली परंपरा आहे. बरोबर. त्यामुळे विनोद हा गंभीरपणेच घेतला पाहिजे. फक्त आता तुम्ही जे म्हणालात की याचं कामराचं जे प्रकरण, मुळात ना अशा प्रकारचे अनेक स्टँडअप कॉमेडियन्स आहेत किंवा वेगवेगळ्या माध्यमात विनोद करणारे, त्याच्यात विनोदाच्या ज्या छटा आहेत त्याच्यात एक राजकीय विनोद पण आहे. त्यामुळे राजकीय परिस्थितीवर टीका करणं हा विनोदी कलावंताचा हक्कसुद्धा आहे आणि जबाबदारी सुद्धा आहे. त्याचं ते डोमेन आहेच त्याचं, तो काही कोणी आपली कार्यकक्षा ओलांडून करत नाही आहे, पण एक नागरिक म्हणूनही तो अधिकार आहे प्रत्येकाचा. आणि विनोदी कलावंत किंवा विनोद करणारा कलावंत किंवा नुसता कलावंत जो सर्व प्रकारचा अभिनय करतो किंवा विविध कलांमध्ये आपलं योगदान देतो, प्रत्येकाला अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आहे.
पण जसे अधिकार आहेत तशा जबाबदाऱ्या पण आहेत आणि तसं एक नैतिक बंधनसुद्धा प्रत्येकाने आपल्यावर ठेवलं पाहिजे. आणि आम्ही हास्यजत्रेच्या माध्यमातून जे करतो ते गुदगुल्या करणारे विनोद करतो. आमचं स्पष्ट मत आहे की विनोदाने गुदगुल्या केल्या पाहिजे, थोडं अंतर्मुख करायला लावलं पाहिजे, पण विनोदाने ओरखडे करू नये. तो इतका बोचरा नसावा बरोबर की ज्याच्याने कोणीतरी दुखावेल. कारण अभिव्यक्ती जरी आपल्याला मुक्तपणे बोलण्याचा अधिकार देते तरी प्रत्येकाच्या जगण्याच्या कक्षेत त्याला दुःख देण्याचा अधिकार आपल्याला नाही आहे किंवा त्याच्या भावना दुखवण्याचा अधिकार आपल्याला नाही. आता पुन्हा भावना दुखावणं ही अत्यंत संवेदनशील गोष्ट आहे. त्याच्या प्रमाणावर वेगळी चर्चा करतात ते आपण सांगू शकत नाही. पण तरीसुद्धा मला असं वाटतं की कलावंत म्हणून मी जे पाळतो की मला समाजातलं किंवा राजकारणातलं किंवा एकूणच परिसरातली काही विसंगती दिसली, काही व्यंग जाणवलं तर मी ते मांडणं हा माझा अधिकार समजतो. पण ते मांडत असताना त्यातनं माझ्या त्या व्यंग मांडण्यातनं समोरच्याने अंतर्मुख व्हावं आणि सुधारणा करावी इतपतच त्याचा स्तर असावा. कोणीतरी दुखावलं जावं आणि एकेखोरपणे पुन्हा त्याच्या प्रतिक्रिया याव्या इतका तो कामराच्या विनोदामध्ये ती सीमारेषा ओलांडली गेली असं काही ठिकाणी गेली. म्हणजे मी जो त्याचा हे पाहिला अर्थात आता मी पाहिल्यावर मला अटक होईल का माहिती नाही, म्हणजे असे विनोद चाललेत म्हणून म्हणतो, तसं नाही आहे. पण तरी तर कामराचं मी ते सगळे पाहिल्यावर ना काही राजकीय विनोदांना आपण त्याचा एक अभिव्यक्तीचा अधिकार म्हणून पाहिलं पाहिजे, नो डाऊट. पण काही विनोद मला ना खूप व्यक्तिगत वाटली त्याची की ज्याची गरज नाही आहे. म्हणजे तुम्ही एखाद्या व्यक्तीवर त्याच्या व्यंगावर बोलताना त्याच्या जगण्याच्या अधिकारावर आपण अतिक्रमण तर करत नाही होत ना, याचाही विचार केला पाहिजे कलावंताने. कारण कलावंत संवेदनशील असला पाहिजे ना, तो इतका निष्ठुर असून चालत नाही की तो समाजावर त्याचं वैगुण्य दाखवताना तुम्ही हे 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 विसंगत वागतात हे सांगण्याचाच त्याचा अधिकार आहे. बरोबर तुम्हाला जगण्याचा अधिकार नाही म्हणून मी त्याच्यावर आरोप नाही करू शकत. त्यामुळे व्यंगावर बोलणं, कोणाचे व्यक्तिगत खूप टीका करणं हे काही मला फारसं पटत नाही. म्हणजे याच प्रकारात नाही, सगळीचकडे त्याचं एक छोटं भान आपल्याला ठेवलं पाहिजे कलावंत. पण आता ज्या पद्धतीची रिॲक्शन नंतर आली आहे, म्हणजे की ज्या ठिकाणी त्यानं स्टुडिओमध्ये तो शो रेकॉर्ड केला त्याची तोडफोड झाली, त्याचे सगळे आर्थिक डिटेल्स बघितले जात आहेत, EOWने पण नोटीस दिली गेली, तर राजकीय लोकांना विनोद जो आहे तो आता नकोसा झाला आहे का, म्हणजे किंवा तो सहन करण्याची त्यांची जी क्षमता आहे ती कमी होत चाललेली आहे का? त्याच्यामुळं मग कलाकारांनी त्या क्षेत्रात पडूच नये. काही लोकांचं म्हणणं असं होतं की तुम्ही तुमच्या क्षेत्रातले विनोद करा, तुम्ही त्यांच्या भानगडीमध्ये कशाला पडताय, त्यांचं जे चाललंय. तर याच्याबद्दल काय मत आहे तुमचं? नाही, राजकीय लोकांची आता विनोद स्वीकारण्याची क्षमता कमी होते हे अगदी दुर्दैवानं खरं आहे. म्हणजे पूर्वी अत्यंत मोकळेपणानं राजकीय नेते ह्या सगळ्या ठिकाणांकडे बघत होते आणि त्यामुळे ना त्याला ज्याला आपण म्हणतो की व्यंगचित्र किंवा याला एक कलेचा दर्जा होता आणि निर्भीड वातावरणात ते होत होतं. पण अगदी आत्ता म्हणजे आता 10-12 वर्षापूर्वीपासूनच असं नाही, अनेक टप्पे आहेत राजकारणातले किंवा राजकीय परिसरातले की त्या विशिष्ट टप्प्यांमध्ये अशा प्रकारचे कलावंताने व्यक्त केलेली अभिव्यक्ती आवडलेली नाही आहे राजकीय नेत्यांना म्हणा किंवा त्या सिस्टीमला, आणि ते रिॲक्ट झालेत. म्हणजे अगदी शब्द हसमीपासून अनेक केसेस आहेत. अनेक ठिकाणी जो कलावंत खूप मोठ्या समूहाला काय म्हणतात इन्फ्लुएन्स करतो त्याच्याविषयी नेहमीच राजकीय याच्यात भीती असते. पण व्यंगचित्राकडे ज्या काय म्हणता त्याला स्पोर्टिंगली खिलाडू वृत्तीने पाहिलं जायचं, व्यंग काव्यांकडे ज्या पद्धतीने पाहिलं जायचं, टीकात्मक गोष्टींकडे ज्या पद्धतीने पाहिलं जायचं, ते आता कमी 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 होत चाललं आहे. बऱ्याचदा राजकीय नेत्यांमध्ये त्याची रेझिस्टन्स पुरेसा आहे असं मला वाटतं. कार्यकर्त्यांमधला तो कमी झाला आहे आणि कार्यकर्त्यांवरचं नियंत्रण नेत्यांचं कमी झालं आहे काय असं मला वाटतं. किंवा ज्या विचारधारांचा एक निचरा खालच्या स्तरातल्या कार्यकर्त्यापर्यंत व्हायला पाहिजे तो कुठेतरी खंडित झाला आहे असं मला वाटतं. कारण विचारधारांची इतकी सरमिसळ झाली आता आपल्याकडे राजकीय परिप्रेक्षात की त्यामुळे ना तो कार्यकर्ता हा
त्याची निष्ठा व्यक्त करण्यासाठी कसा वागेल याचा आदमास मला वाटतं नेत्यांनाही नाही. आणि नेत्यांनीही वेळच्या वेळी कार्यकर्त्यांना आपल्या विचारधारेविषयीचे जे काही प्रशिक्षण करणं गरजेचं आहे ते मला वाटतं कमी प्रमाणात होतं. आणि आता अशा प्रकारचे रिॲक्शन काय आज झाल्यात अशा नाही, पूर्वीपासून होत आले. अनेकदा चॅनलचे ऑफिसेस फोडले गेले अशा प्रकारच्या विनोदांमुळे. अनेकदा मग चॅनल्स वगैरे ही सॉफ्ट टार्गेट्स आहेत किंवा कलावंत हे सॉफ्ट टार्गेट आहेत. नाटकांच्या ठिकाणी मोर्चे आले. म्हणजे विनोद आधीपासून असा स्ट्रगल करतोय, म्हणजे तो काही फार बदल नाही झालेला. आता फक्त सोशल मीडियामुळे ना ते आपल्यापर्यंत पोचत आहे. आणि मी पूर्वी केलेला विनोद ना मला शोधायला कोणी येत नसे. बरोबर. कार्यकर्त्यांमध्ये तसं काही बळ नाही आहे की ते लगेचच प्रत्येकाचं घर गाठ. त्यांना सूचक प्रतिक्रिया देण्यासाठी जे गरजेचं वाटतं ना ते पटकन करतात. आणि मग ती स्थळं, ही जी स्थळं आहेत ही सॉफ्ट टार्गेट आहेत. जसं की मी जर काही एखादा विनोद केला अशा पद्धतीने तर माझं चॅनल हे सॉफ्ट टार्गेट आहे. माझा शो हा सॉफ्ट टार्गेट आहे की त्याच्यावर पटकन प्रतिक्रिया देता येते. पर्सनल विनोदावर कोणी जात नाही, छोट्या छोट्या पोर्टल्सच्या इथं कोणी जात नाही. तसं ते कामराच्या बाबतीत पण झालं. ते एक स्थळ आहे त्यामुळे तिथं त्यांच्या प्रतिक्रिया पटकन आल्यात. बरोबर. ॲक्च्युली अशा पद्धतीच्या टीकेला आपण विचारांनीच उत्तर दिलं पाहिजे. या विचारांचाच हा देश आहे खरं तर. कारण कुठल्याही प्रकारच्या टीकेला तुम्ही विचारांची लढाई विचारांची असली पाहिजे. तिथं कुठेही हिंसा होता कामा नये, तोडफोड होता कामा नये. या मताचे आपण सगळेच आहोत. पण दुर्दैवानं ती प्रतिक्रिया इतकी तीव्र असते की ती त्यावेळी काय होईल सांगता येत नाही. नाही, भावना दुखावणं आणि अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आम्हाला हवं आहे, या दोन्ही बाजूंमध्ये टोकाची भूमिका कधी कधी घेतली जाते. म्हणजे अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य म्हणून आम्ही काहीही बरळतो, कधी कधी अगदी क्षुल्लक कारणावरनं भावना पण दुखावतात. अगदी अगदी. म्हणजे काही महिन्यांपूर्वी जो समय रैना आणि रणबीर अलाहाबादी याचा जो शो होता त्याच्यावरनं पण खूप कॉन्ट्रोवर्सी झाली होती. तर दोन्ही बाजूंनी हे होतंय. अगदी बरोबर आहे. म्हणजे सादरीकरणात ही मर्यादा असल्या पाहिजे. अभिव्यक्तीसुद्धा ज्याला म्हणता येईल की कोणाच्या जगण्याचा अधिकार हिरावणारी अभिव्यक्ती काय कामाची. म्हणजे मी एखाद्यावर टीका करून त्याला डिप्रेशनमध्ये आणून त्याचं आयुष्यच त्याला नकोसं करणं ही काही काय म्हणता येईल त्याला काहीतरी घडवणारी टीका नाही ना, ही बिघडवणारी टीका आहे. म्हणजे असं विध्वंसक कृत्य जे असतात तसे ह्या टीकांमध्ये सुद्धा ते विध्वंसकच आहेत. याच्याने काही डॅमेज होतं काम नाही. तुमच्या टीकेने ना समोरच्याला जाणवलं पाहिजे त्याची विसंगती आणि त्याने त्याच्यात बदल करण्या इतपत त्यातला गोडवा पण राहिला पाहिजे असं मला वाटतं. पण आता जे लोकनाट्यात असायचं, म्हणजे लोकनाट्यात सरपंचावर आमदारावर टीका केली जायची आणि आमदार हसत हसत घ्यायचे. आजही अनेक लोककला आहेत, भारुडं आहेत की जिथे ज्यांच्याकडे ते गोंधळ भारूड असतात तिथे त्या नेत्याचेच वाभाडे काढतात तो कलावंत आणि त्या नेत्यानेच त्याला बोलवलेलं असतं त्यांच्या परिसरात आणि त्या नेत्यासह कार्यकर्त्यांसह सगळा समूह ती मजा घेत असतो आणि त्या कलावंताला सन्मानही असतो. तिथं कुठेही अशा पद्धतीने, कारण तो कलावंत ते सादर करतानाही त्यातला गोडवा कायम ठेवतो त्या टीकेत. नाही, पण आत्ता सर तुम्ही जे बोलताय त्याच्यातनं मला असं जाणवतंय, कदाचित प्रेक्षकांना पण ते रिअलाइज होईल की विनोद करणं आत्ताच्या स्थितीमध्ये हे किती कठीण काम होऊन बसलेलं आहे. त्यानिमित्तानं महाराष्ट्राची हास्य जत्रा सारखा शो इतकी वर्ष दिलखुलासपणे सगळ्या महाराष्ट्राला हसवतोय. म्हणजे आम्ही तुमचा शो बघून हसतो खरं, पण त्याच्या पाठीमागची तुमची मेहनत किंवा कष्ट, त्याच्यामधले दडपण किती असतील याची कल्पना करू शकतो. हे अर्थात एक मोठी टीम आहे, म्हणजे मी एकटाच नाही, सचिन मोठे किंवा अनेक जण. या भावना दुखावण्याबद्दल तुमचा अनुभव, तुमच्या शोचा नेमका काय आहे? तुम्हाला असे कधी अनुभव आले? नाही, येतात ना, म्हणजे काही ठिकाणी प्रतिक्रिया येतात, पण मुळात आम्ही त्याची काळजी फार घेतो. म्हणजे आता 900 भाग आमचे होत आले शोचे, पण आमच्याकडे वेगवेगळे स्तर आहेत की आम्ही जे करतो मुळात ना आम्ही कोणाच्या खपल्या काढायच्या म्हणून विनोद करतच नाही. आमच्या याच्यात जे विसंगतीचे विनोद आहेत ते प्रत्येकाला आपल्या जगण्यातली विसंगती दाखवणारे आहेत. कारण अशी विसंगती दाखवली तरच विनोद होतो. विनोद काही भाटगिरीतनं विनोद होत नाही, कोणाची स्तुती करून काही विनोद होत नाही. कोणाला तरी चिमटे काढायला लागतात, चिमटे काढायला लागतात किंवा आणि लोक ते एन्जॉय करतात जेव्हा त्यांना कळते की हो मी असा वागतो कधी कधी किंवा मी असा वागणारा माणूस पाहिला आहे. त्यामुळे ते सगळं करत असताना ना ते खूप जेनेरिक करावं लागतं.
ते ज्यावेळी व्यक्तिगत होतं त्यावेळी लोक दुखावतात. आता प्रश्न असा आहे की हे सगळं करत असताना आमची टीम काळजी घेते, त्याचबरोबर आमच्याकडे चॅनलची जी SNP म्हणून जो विभाग आहे, तुम्हाला कल्पना असेल, तो विभाग प्रत्येक एपिसोडचं SNP करतो. त्यातनं त्यांना वाटणारे काही मुद्दे आम्हाला ते मेल करतात की या गोष्टी आक्षेपार्ह आहेत, तर ह्या म्यूट करा किंवा हे काढून टाका. ते आम्ही काढून टाकतो. ज्या गोष्टी आम्हाला वाटतात की फारशा नाही आहेत, आपण उगाच त्याचा वागुलबोवा करतोय, तर आम्ही त्यांना कळवतो की हा क्रिएटिव्ह कॉल आहे, मला वाटत नाही याच्याने काही कोणी दुखावेल, आणि तेही समजून घेतात. अशा पद्धतीने ती यंत्रणा काम करते. कारण चॅनल्सना पण काही नियम आहेत. बरोबर. म्हणजे टेलिव्हिजनला सेन्सॉर नसला तरी त्यांनी स्वतःवर एक संहिता असावी, आचारसंहिता, अशी एक सिस्टीम तयार केलेली आहे प्रत्येक चॅनलने. त्यामुळे एवढं सगळं करून सुद्धा ना काही ठिकाणी बघा, आता दुखावण्याला ना आपण काही मर्यादाच नाही. तुमच्या कॅरेक्टरशी काहीतरी नावं अण्णा तात्या ह्याच्यावरनं पण काहीतरी आम्ही तुम्हाला सांगतो की आम्ही यातनं इतके छान छान मार्ग काढले आहेत. कारण आता समजा मी जर एक प्रशांत कदम कॉलेज असं नाव दिलं, जे माझ्या दृष्टीने एक अननोन माणसाचं नाव आहे, दादासाहेब प्रशांत कदम महाविद्यालय, आणि तिथली काही विसंगत दाखवली तर तुम्ही लगेच माझ्याच विरोधात. कारण आता गंमत अशी आहे की संजय, मोरे, पाटील, जोशी ही इतकी कॉमन आडनावं आहेत. संजय हे नाव इतकं कॉमन आहे, राजेश हे नाव इतकं कॉमन आहे. म्हणजे तुम्ही अशी नावं जर कॅरेक्टर्सनं दिली तर काय सांगावं की कोण त्याच्यावर दुखावेल. म्हणून आम्ही नावं सुद्धा ना खूप आमचीच क्रिएट करतो, आडनावं, आणि ती इतकी विचित्र क्रिएट करतो की असं नाव जर असेल तर योगायोगाने असेल. म्हणजे ते फारच अपवादात्मक आहे. आम्ही कुठल्याही संस्थांची नावं, आता MHJ आमचं ब्रँडच केलं आहे आम्ही. आमचे उद्योग असतात, आमचं चहाचं दुकान असतं, चॅनल असतं, सगळं असतं आमचं, ते MHJच्या नावावर आम्ही करतो. नंतर देवधिकांच्या बाबतीत जी काही प्रतिक्रिया येते त्या भावना जास्त तीव्र आहेत आध्यात्मिक याच्यात. अगदी भोंदू बाबावर टीका करताना सुद्धा तो भोंदू बाबा सुद्धा कोणाचा तरी आध्यात्मिक श्रद्धा असते. म्हणजे भोंदूगिरीची श्रद्धा असणं हा एक वेगळा, म्हणजे खरं म्हणजे भोंदू बाबा हेच आपल्या अत्यंत पवित्र आध्यात्मिक संस्कृतीवरचा डाग आहे. या भोंदू बाबा हेच तर आपल्या सगळ्या मुळातल्या श्रद्धेचा व्यापार करणारी मंडळी आहेत. त्यांच्यावर टीका तर समाजाने हसतमुख स्वीकारली पाहिजे. पण आपल्याकडे अनुयायी इतके भाबडे आहेत. त्यांच्या दृष्टीने मध्ये मी एक वाक्य वाचलं होतं, फार इंटरेस्टिंग होतं की जगात 300 धर्म आहेत, आणि एक आस्तिक माणूस जो आहे तो 299 धर्म नाकारतो, आणि नास्तिक माणूस 300 धर्म नाकारतो. हा दोघांमधला फरक आहे ना. नास्तिक 300 धर्म नाकारतो, आस्तिक माणूस त्याचा धर्म सोडून बाकी सगळे नाकारतो. तर ते अनुयायांचं तसंच आहे. त्यांचा बाबा हा खरा आहे, मग तो इतर बाबांवर टीका करतो, त्या दृष्टीने तो भोंदू आहे, तो भोंदू आहे, तो भोंदू आहे. पण अशा सगळ्या गोष्टींवर करताना मग इतकी अडचण यायला लागते की अरे असा पद्धतीची वेशभूषा घातली आणि ती कुठल्या एखाद्या आध्यात्मिक गुरुची असेल तर काय करायचं. त्यामुळे आम्ही ना आमच्या देवांची नावंही बदलली. आमचा MS जोबा नावाचा देव आम्ही काढला. आता आमच्याकडचे जे काही देवाचं होतं ते MS जोबाची भक्ती करतात. आता MS जोबा हा सुद्धा आता कोणाचा तरी देव जर झाला की मग आम्ही ते थांबलो, मग आम्ही नाही काही करत. पण लोकनाट्यांचा तुम्ही उल्लेख केला मगाशी, तर लोकनाट्यांमध्ये ही म्हणजे प्रथा पहिल्यापासून चालत आली, आणि श्रीकृष्ण हा तर त्या सगळ्या कलाकारांचा खूप सर्वात आवडीचा देव, म्हणजे की त्याच्याबद्दल काय काय लेवलचे झालेले. आज ते शक्य नाही. कसं होतं ना की आपण त्याला सखा म्हणायचो, तो मित्र होता. आणि काही आपल्याकडे जी आध्यात्मिक परंपरा आहे त्याच्यात देवत्व वेगवेगळ्या पद्धतीचं आहे असं मला वाटतं. की अष्टभुजा असलेलं अत्यंत शक्तिशाली, अद्वितीय असं किंवा फार प्रचंड सामर्थ्यशाली असा देव असतो आपला. तर एक देव अगदी माणसासारखा असतो आपला. बरोबर. आपल्याकडे असे देवाचे वेगवेगळे रूप आहेत. तर कृष्ण हा तुमच्या आमच्यातला देव आहे, सवंगडी आहे. कृष्णाला कधीच आपण अशा रूपात पाहत नाही. त्याच्या ज्या कृष्णलीला आहेत त्या तुमच्या आमच्या जगण्याच्या जवळच्या आहेत. म्हणून आपल्याकडच्या
सगळ्या कलावंतांमध्ये म्हणा किंवा समाजात कृष्ण हा सखा आहे, मित्र आहे. कृष्णाला आदराने बोलण्याची गरज वाटत नाही. आपण त्याला कान्हा म्हणतो है ना. त्यामुळे तो घरातला माणूस आहे, तो तुमचा सखा आहे, तो मित्र आहे, सवंगडी आहे. दुर्दैवानं काय होतं की तो जोर लोककलेत किंवा नाटकात आपण तो असायचा, त्यामुळे आपल्या सख्याची केलेली चेष्टा लोक सहन करायचे. बरोबर. त्या गवळणी यायच्या, त्या काहीतरी चेष्टा करायच्या, आणि त्या सगळ्या लोककलेमध्ये 1-1.5-2 तास ती झालेली चेष्टा, ती झालेली छेडछाड, त्यातला छोटासा शृंगार, ह्या सगळ्याकडे पाहत पाहत शेवटी कृष्ण जी समाजाला जे काही प्रबोधन करतो तेही घेऊन लोक जात असत. बरोबर. कृष्णाची अशी रूपं होती त्यात, ती छेडछाड करणारा, गमती करणारा, त्याची फसगत व्हायची, हसायचे, सगळं होतं. पण तो देव शेवटी काहीतरी एक प्रबोधन करून जायचा त्या गवळणीत. बरोबर. आणि तुम्ही असं वागा म्हणून सांगायचं, आणि लोक त्या बावडेपणानं ते स्वीकारायचे. म्हणजे या खऱ्या देवाची जी काही स्वरूप आहे ते कृष्णात होतं. जो आपला सखा होता तो आता हळूहळू ना देवाची मैत्री ज्या काळात होती ना त्या काळात देव छान आपल्याला त्याच्याविषयी बोलता यायचं. आता त्याची भीती निर्माण केली गेली आहे, जी चुकीची आहे. देव तर माझी पर्सनल आस्था आहे ना, देव माझा आहे ना तो. तर माझ्या विठोबाशी भांडणारे आमचे संत आहेत, खरं है ना. विठोबाला शिव्या देणारी आमची माऊली आहे, जिच्याकडे विठोबा येऊन तिची घरची कामं करून गेल्याचे आपल्याकडे अध्यात्मातल्या सगळ्या त्या कथा आहेत. बरोबर. किंवा जे काही आहेत प्रकरणं ती सगळी, आणि त्याच्याकडे आम्ही आस्थेने पाहतो. त्यामुळे आमच्या विठोबाला आम्ही एकेरी हाक मारतो, माऊली म्हणतो. आईला आपण एकेरी हाक मारतो. तर देवत्वाची ही जी स्वरूप आहेत ना, ह्यांना हळूहळू भीतीचं स्वरूप यायला लागलं, कारण माणसं तशी रिॲक्ट व्हायला लागली. तर मला असं वाटतं की लोककलेतला कृष्ण हरवला, पेंद्या हरवला, त्यातला द्वयार्थ जो होता तो अश्लील म्हणून मानला जायला लागला. खरं विनोदातला द्वयार्थ हा एक कल्पक विनोद रचना आहे ती. खरं की त्या द्वयार्थात एक उत्तम, एक सभ्य अर्थ असतो आणि एक असभ्य अर्थ असतो. आणि नेहमी कलावंत त्याच्यावर स्पष्टीकरण देताना म्हणतो की तुम्हाला काय वाटलं, आमच्या मनात ते नव्हतंच. म्हणजे खरं तर द्वयार्थी विनोद हा तुमच्यातल्या असभ्य विचारांना उद्दीपित करणार आहे. जर तुमच्यात ते आहेच की, बरोबर, म्हणून तुम्ही त्यातलं जे अश्लील वाटतं तुम्हाला किंवा असभ्य वाटतं तेच तुम्ही वर आणता ना. जास्त पहिल्यांदा तुम्हाला अंडरलाईन तेच होतं, कारण तुमच्या डोक्यात ते आहे. तर त्या विनोदाची गंमत हीच आहे की मला असं नव्हतंच म्हणायचं. दादा कोंडकेंचे जे सिनेमे आहेत नाही का, ते सेन्सॉर बोर्डाशी भांडताना तेच म्हणायचे की तुम्हाला वाटतंय, मला नाही वाटत, मला हे वाटलं, हे चुकीचं आहे का सांगा. तर तिथे निशब्द व्हायचं. काय उत्तर देणार ते की नाही आम्हाला वाटलं. मग तुमच्या मनात पाप आहे. जे अथरेंच्या विषयी होतं ना की जे तुमच्या मनात आहे ते माझ्या हातात नाही, असं ते जाहीर सभेत म्हणाले होते. तर तसं ते द्वयार्थी विनोदाचं आहे. किंवा ह्या सगळ्या लोककलेची ती गंमत आहे, जी गंमत आता हळूहळू हरवते. कारण त्या सगळ्या गोष्टींना जर तुम्ही अश्लील म्हणून पाहायला लागलात, त्या गवळणीतल्या कृष्ण पेंद्यांची गंमत याला जर तुम्ही देवाचा अपमान समजायला लागला तर ती कलाच लोप पावते. आणि हळूहळू कृष्ण त्यातनं मग भीतीने येईन असं झालं. आणि एक काय म्हणता येईल त्याला, अत्यंत निर्मळ असा विनोदाला आपण हळूहळू मुक्त. म्हणजे मी मागे सुद्धा एका ठिकाणी म्हटलं होतं की विनोदावर जितकी बंधनं येतील तितकं तो समाज आजारी पडत जाईल. कारण विनोद हा एक मानसिक उपचार आहे समाजाचा. खरं. आणि निकोप समाज जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही विनोदाला खिलाडूपणे स्वीकारलं पाहिजे आणि विनोदाला मुक्त वातावरण दिलं पाहिजे. बरोबर. आता मुक्त वातावरण आणि अनियंत्रित वातावरण हे फरक आहे. म्हणजे याच्यात आपण मर्यादेच्या पलीकडे कोणी जाऊन करावं या मताचे आम्ही नाहीच आहोत. मर्यादेतच असलं पाहिजे. त्यात सभ्यतेचे आणि विनोदाच्या ज्या शक्यता आहेत त्या सगळ्या मोकळेपणाने मांडता येण्यासारखं वातावरण असण्याची गरज आहे. पण ते दुर्दैवानं नाही. आणि आता हळूहळू ते तसं होत राहील, कारण सोशल मीडियामुळे इतकं ॲक्सेसेबल झालो. आणि पूर्वी जर मी एखादा विनोद केला आणि एखाद्या गटाला एखाद्या तालुक्यात काही वाटलं आणि ते सगळे एकत्र येऊन जर
त्या विनोदाविषयी बोललेत की हे चुकीचं आहे वगैरे, तर मला फरक पडत नसे, मला कळतही नसे की ह्या विनोदाचा हा परिणाम झाला. परिणाम झाला आहे. आता जर मी काही केलं तर माझ्याच सोशल मीडियावर शिव्याच येतात. आणि मला याची गंमत वाटते कधी कधी की हा विनोद तुम्ही करूच कसा शकता, हा आम्हाला फॅमिलीबरोबर पाहायचा आहे म्हणणारी काही जण, त्यातले काही जण शिवी लिहून तू असं का बोललास असं म्हणतात. तेव्हा मला ना त्यांच्या सभ्यतेच्या अपेक्षा आणि त्यांचं वर्तन याची विसंगती प्रकर्षाने दिसते. आणि तुम्ही असं कसं म्हणू शकता, तुम्ही शिव्यांनीच जर सुरुवात करत असाल तर तुम्ही तिथे जे बोललेलं आहे ते वल्गर होतं असं म्हणूच कसं शकता. बरोबर. तर असा सगळा एकूण गोंधळ आहे. आणि त्यात विनोद मात्र प्रत्येक टप्प्यावर भरडला जातो. आजची गोष्ट नाही आहे ही ना. आपण ह्या गोष्टीला ना आज घडतंय असं म्हणण्यासारखं परिस्थिती नाही आहे. खरं आहे. प्रमाण कमी जास्त असेल, त्याच्या पद्धती प्रतिक्रियेच्या वेगवेगळ्या असतील, पण विनोद हा नेहमीच अशा पद्धतीनं स्वीकारलाही गेला आणि त्याच्यावर प्रतिक्रियाही आल्या. पण म्हणजे सामाजिक गोष्टींवरती भाष्य करण्यासाठी खरं तर विनोदासारखं दुसरं प्रभावी माध्यम नाहीये. कारण इतक्या सहजपणे तुम्ही एखादा कॉम्प्लेक्स विषय सुद्धा लोकांपर्यंत पोहोचवू शकता, किंवा व्यवस्थेची जी हिपोक्रेसी आहे, ढोंगीपणा आहे, तो असा सहज एखाद्या विनोदातनं इतका प्रभावीपणे मांडता येतो, तो एरवी कदाचित मांडता येत नाही. आता सध्या हा पण एक विषय झालाय की कलाकारांच्या भूमिका, म्हणजे त्यांनी त्या भूमिका घ्याव्यात की नाहीत, की केवळ आपल्या कलेमध्येच रममाण व्हावं आणि जे आपलं काम आहे तेवढंच करावं. तुम्ही पण अनेकदा लिहित असता काही विषयांबद्दल. म्हणजे मागे मला आठवते की पुणे विद्यापीठात ललित कला केंद्राच्या एका नाटकावरून वाद झाला होता. तुम्ही भूमिका घेतली होती की नाट्य परिषदेने याच्यामध्ये एक ती मातृसंस्था आहे ना आपली, आईनेच ज्याला आपण मातृसंस्था म्हणतो, काही जर कौटुंबिक वाद झाला तर त्यातल्या थोरांनी मध्यस्थी करून काय समज गैरसमज असतील ते दूर केले पाहिजे. कारण यंत्रणा जी आहे ना, यंत्रणा प्रत्येक वेळी हृदय आणि मेंदू वापरतेच असं नाही ना. यंत्रणा ही अत्यंत रुक्षपणे काम करणारी गोष्ट आहे. पण ज्या कलाकारांच्या संस्था आहेत त्या संवेदनशील लोकांनी निर्माण केलेल्या आहेत. तर अशा प्रकारच्या अडचणींच्या काळात जर त्यातल्या सर्वमान्य अशा प्रतिष्ठित व्यक्तीने मध्यस्थी केली तर यातल्या काही गोंधळ कमी होऊ शकतो असं मला त्यावेळी वाटलं. पण राजकीय सगळ्या घडामोडी याच्यापासून आता दूर राहावं असंच तुम्हालाही वाटायला लागलं आता. कारण आणि मी राहतोय सुद्धा आता बऱ्याचदा. म्हणजे मला सफोकेशन होतं आपल्याला की, पण आता कसं होतं आहे, पूर्वी ज्यावेळी मी सोशल मीडियावर लिहायचो ना त्यावेळी सचिन गोस्वामी आणि त्याचा जो मित्रपरिवार किंवा माझ्या परिचयातले लोक यांच्याशीच संवाद होत असे. आता काय होतं की जे पोर्टल्स आहेत ते माझ्या सोशल मीडियावरचं वाक्यसुद्धा घेऊन मग त्यात बरं मी जर अत्यंत चतुराईने ते अराजकीय वाटावं असं लिहिलं असेल तरी त्यातले राजकीय अंडरलाईन काढून त्याला ते छान डेकोरेट करून मग त्याच्या पोस्ट चालवतात. आणि पोस्ट चालवताना सचिन गोस्वामी एक व्यक्ती आहे, या देशाचा नागरिक आहे, हे सोडून हास्यजत्रेचा दिग्दर्शक आणि निर्माता, म्हणजे त्याला एक संस्थात्मक स्वरूप येतं. आणि मला असं वाटतं की माझं मत हे माझं व्यक्तिगत मत आहे. हे काय हास्यजत्रेतल्या 180 लोकांचं मत नाही, किंवा माझं मत हे माझ्या शोला प्रदर्शित करणारे जे चॅनल त्यांची मतं नाहीत. माझ्या शोमध्ये सगळ्या विचारांची लोक आहेत, वेगवेगळ्या विचारांची, ठळकपणे दिसतील तुम्हाला अशी लोक आहेत. गेली 6-8 वर्ष आम्ही काम करतो. कारण कामाच्या ठिकाणी वेगवेगळ्या विचारधारांची लोक असतीलच. ती विविधताच तर आपली वैशिष्ट्य आहे आपल्या देशाचं आणि आपल्या एकूणच संविधानाचं पण. तर विविधतेचा सन्मान हीच तर बेसिक शिकवण आहे. त्या विचारधारा त्याविषयीची मतभेद असू शकतील, पण त्याचा या आपल्या परिसराशी काही संबंध नाही. त्यांनी त्यांची मतं मांडावी, मी माझं मत मांडतो, आमच्याकडे त्याचा आक्षेप नाही. पण माझं मत एका टीमचं मत म्हणून जेव्हा प्रोजेक्ट होतो तेव्हा मला विचार करायला लागतो की माझ्या ह्या अशा मतं व्यक्त करण्याने माझ्या 180 जणांना त्याचे परिणाम चांगले वाईट काय असतील ते भोगायला लागतं. ते योग्य नाही, म्हणून मी हल्ली खूप कमी केलं. पण महाराष्ट्राची हास्य जत्रा तुम्ही करताय, पण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या काही वर्षापासून ज्या पद्धतीची सगळी घडामोड चालू आहे त्याच्यातले विनोद तुम्हाला दिसत असतीलच. तर हा जो सगळा एक कंटेंट लागतो शेवटी विनोदाला, तर तो त्या कंटेंटमध्ये पण एक स्पर्धा सुरू आहे. म्हणजे तुमच्यापेक्षा जास्त विनोद तिकडंच होतोय. नाही, कसं आहे,
राजकारणात तर विनोद आमच्यापेक्षा जास्त कल्पक होत आहेत म्हणजे आम्हाला अचंबित करणारे विनोद. अरे बापरे, असं कसं, म्हणजे असं कॅरेक्टर तर मी रचूच शकत नाही, इतकं अनप्रेडिक्टेबल माझा नट असू शकत नाही. पण राजकारण ही खूप काय म्हणता येईल त्याला, सरप्राईज करणारी गोष्ट आहे सध्या, जे की विनोदाने केलं पाहिजे. आम्ही नेहमी म्हणतो की आपल्या विनोदाने जर सरप्राईज केलं तर तो फ्रेश राहील. लोकांच्या मनात तो विनोद यायच्या आत आपला विनोद संपला पाहिजे आणि तो लोकांच्या मनात आलेल्या विनोदापेक्षा श्रेष्ठ असला पाहिजे, तर लोक तुम्हाला प्रतिसाद देतात. राजकीय परिसरातला विनोद हा मला वाटतं राजकीय व्यक्तीसुद्धा प्रेडिक्ट नाही करू शकत, इतकं ते प्रचंड आहे. आणि त्याच्यावर न बोललेलं बरं, इतपत आहे ते. काही ठिकाणी असं वाटतं की थोडं राजकीय जगण्यातही गांभीर्य आलं पाहिजे, जसं विनोदात गांभीर्य आहे, थोडं जास्त समाजोपयोगी होईल ते. आणि तुम्ही म्हणाल कलावंतांनी भूमिका घ्यायची का, तर अनेक कलावंतांच्या भूमिका आहेत, नाही असं नाहीत ना. शेवटी विचारधारा असतील, कलावंत पण माणसंच आहे, बरोबर. काही या विचारांचे असतील, काही त्या विचारांचे असतील. काहींना आज घडतंय ते योग्य वाटत असेल, काहींना ते योग्य वाटत नसेल. आज व्यक्त का नाही होत लोक, कारण त्यांच्या व्यक्त होण्याने त्यांच्या कलाकृतीवर जर परिणाम होत असेल तर ते एवढ्या मोठ्या टीमची जबाबदारी एकटा नाही घेणार, बरोबर. त्यामुळे व्यक्त होत नाहीत. पुन्हा सॉफ्ट टार्गेट आहेत, समाजात नेहमी फिरणारे आहेत, आपल्याकडे त्याला लगेच बॅन करण्याच्या घोषणा सुरू होतात आणि परत. आणि इंटरनली मला काही त्याचा परिणाम दिसत नाही. म्हणजे कलाक्षेत्रात तू ह्या विचारांचा आहे म्हणून आपण एकत्र काम करूया नको, असं कधीच होत नाही. म्हणजे माझ्या पाण्यात नाही. वेगवेगळ्या विचारांचे लोक एकत्र येऊन कामं करतायत, कलेकडे अत्यंत निर्मळपणे पाहत आहेत, तो मुद्दाच नाही. प्रेक्षकांमध्ये तसे गट दुर्दैवाने पडायला लागतात आणि मग त्याचा परिणाम तसे चष्मे घालून घेतलेले नाही, ते पाडले जातात ना कधी कधी. मग हा अमुक आहे, मग ह्याला बॅन करा, किंवा ह्याला अमुक गोष्ट पाहिजेच नाही आता आपण वगैरे, अशा जे काही त्याचा खूप परिणाम होतो असं नाही. पण त्याच्याने मग कलावंत फार व्यक्त होत नाहीत, त्यांना सतत फिरायचं आहे पण समाजात. आणि कलावंत नेहमी हा विचार करतो की माझा रसिक आहे, त्याला मी तो आनंद देणार आहे. आता रसिकात जर 4 गट आहेत तर त्यातल्या एका गटाचा प्रतिनिधी मला व्हायचं नाही, मला सगळ्यांसाठी करायची कला सादर. तर त्यामुळे फार आता कोणी व्यक्त होत नाहीत. जे कोणी राजकीय विचारधारांशी बांधीलच आहेत, म्हणजे त्यांच्या पक्षांचे सदस्यच आहेत, तर ते त्यांच्या विचारधारा मांडणं हे त्यांचं कामच येतं सदस्य झाल्यामुळे, ती लोक व्यक्त होत आहेत. जाता जाता शेवटचा प्रश्न, महाराष्ट्राची हास्य जत्रा म्हणजे इतकी लोकप्रिय झालेली आहे, ती घराघरामध्ये आहे, लोक रिपीट शो बघत असतात, त्याचे काय नेमका सक्सेस मंत्र आहे? आणि हा शो करताना अशा कुठल्या गोष्टी मनात ठेवलेल्या आहेत की ही गोष्ट पाळायची, ही गोष्ट नाही करायची, असं काही? कारण विनोद आपण जसं मगाशी म्हटलं तसं खूप अवघड होऊन बसले या काळात. काय ना, हे महाराष्ट्राची हास्य जत्रा जी तिची आतापर्यंतची जी वाटचाल आहे ती ना एका व्यक्तीच्या विचाराने डिझाईन झालेला शो नाहीच आहे. हा याच्यात एक टीम आहे. मी आहे, सचिन मोटे आहे, अमित फाळके आहेत चॅनलचे, अजय भालवणकर सर होते. आम्ही चौघांनी मिळून खरं सुरुवातीला ही मांडली कॉन्सेप्ट. सोनी मराठीने ज्यावेळी त्यांच्या लॉन्चिंगच्या वेळी सचिन मोटे आणि मला बोलवलं, आम्ही सगळ्यांनी मिळून की आपलं स्वरूप काय असावं. अजय भालवणकरांचं म्हणणं होतं की सर्वव्यापी आपण असलं पाहिजे, आपण महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणारं असलं पाहिजे आणि आपण निर्मळ विनोद करणारे असलो पाहिजे. आणि ते आम्ही फॉलो केलं आहे पुढे. आम्ही त्याच विचारांचे आहोत की शक्यतो आपल्या विनोदाने खूप लोकांच्या मनावर आघात व्हायला नको, त्यांना त्यांची विसंगती कळावी, समाजातली विसंगती दिसावी, वेगवेगळ्या सिच्युएशन्सना आपण लोकांसमोर मांडूया. काही ठिकाणी ते स्वतःला पाहतील, काही ठिकाणी ते इतरांना पाहतील आणि रंजन होईल. एक सायकोथेरपी अशा अर्थाने विनोदाकडे पाहिलं पाहिजे. जे करोना काळात आपसूक झालं, म्हणजे ते काही ठरवून नसतं केलेलं, कोणी आपसूक झालं आणि त्याचं गांभीर्य लोकांना कळलं. त्यामुळे तर एक निर्विष्ट विनोद निर्माण करायचा असं ठरलेलं असल्यामुळे एक चांगली लेखकांची टीम आमच्याबरोबर आहे. आम्ही एकत्र बसून काम करतो आणि चॅनल खूप चांगल्या पद्धतीने त्याला डिस्प्ले करतो आहे आणि प्रेक्षकही अत्यंत मोकळेपणानं स्वीकारत आहेत. त्यात आम्ही राजकीय काही करत नाही,
थेट करत नाहीत, पण काही ठिकाणी काही छोटे छोटे चिमटे असतात हम्म. जे की स्वीकारले जातात. मला वाटत नाही त्याच्यावर काही कोणी प्रतिक्रिया देतं. आता भावनांचं जसं जसं अंदाज येतो की अरे ह्या पण भावना तीव्र आहेत, तर त्या त्या एरियाकडे आम्ही कमी कमी जायला लागतो. जसं आम्ही कोर्ट या विषयावर 900 एपिसोडमध्ये एकही स्किट केलेलं नाही. अच्छा, जाणून बुजून. हा, कारण कोर्ट या एरियात जायचंच नाही असं आम्ही ठरवलं होतं. कारण तिथं कसं होतं की ती कोर्टाची मानहानी असेल किंवा त्यांचे काही बरोबर, सगळ्या प्रोटोकॉल्स गोष्टी आहेत, येतात. तर त्या ठिकाणी शक्यतो आम्ही तशा याच्यात गेलो नाही. आमच्याकडचं पोलीससुद्धा छान गमतीशीर असतो. आम्ही त्याला काही, कारण पोलीस डिपार्टमेंट किती कष्टाने काम करतं, काय राबतं हे आम्ही पाहिलं आहे. आपण त्याचे वरवरचे विसंगतीवर सतत बोट ठेवण्यात काय अर्थ नाही. आणि ते सोपं करणं, ते सोपं. त्याच्यापेक्षा ते भान ठेवणं पण जास्त. आणि जर ज्या गोष्टींवर आपण टीका करणार आहोत की राजकीय दबावाखाली यंत्रणा असतात, तर मुळातच ते दबावाखाली असतात, त्यात अजून आपण त्यांना डिवचण्यातही काय अर्थ आहे. कारण स्वेच्छेने दबावाखाली कुठलीच यंत्रणा काम करत नाही ना जगात, कोणीच नाही काम करत. काहीतरी त्याच्यामागे त्यांची अपरिहार्यता असते. त्यामुळे आम्ही विसंगती मांडताना पण ना त्याच्या एकूण जगण्याचा विचार करूनच मांडतो. उगाचच कोणालाही डिवचायचं असं ठेवत नाही. त्यामुळे कदाचित अजूनही सर्वपक्षीय प्रेक्षक आमच्याकडे आहेत. म्हणजे राजकीय नेते खूप प्रेम करतात असे चित्रपट, सगळेच, म्हणजे सगळ्या पक्षांच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया येतात आमच्याकडे. कार्यकर्ते काही काही वेळी त्या त्या एका गोष्टीला रिॲक्ट होतात, पण नेते समंजसपणे काम करतात. खरं तर जे तुम्ही विधानसभेत किंवा संसदेतही पाहतात ना, इतर वेळी ते खूप छान मित्र असतात. मतभेदांच्या वेळी ते एकमेकांवर तुटून पडतात. सांगण्यासारखी एखादी प्रतिक्रिया अशी एखादी आठवेल अशी? प्रतिक्रिया खूप आहेत. खूप लोक आहेत की जे म्हणजे अमेरिकेत एक आमचा शो झाला होता, MAJ लाईव्ह म्हणून आम्ही जो शो करतो तो अमेरिकेत 2 दौरे झाले, ऑस्ट्रेलियात झाले, युरोपला दौरा झाला, दुबई वगैरे असे शोज सुरू असतात आमच्या मधल्या गॅप्समध्ये. तर अमेरिकेत जो एक दौरा झाला होता त्यावेळी तिथल्या एका रसिकाने आमच्या सगळ्या टीमसाठी एक दिवस सगळं त्याने केलं. आमचं एक 7 स्टार हॉटेलमध्ये त्यांना सगळ्या टीमला आमच्या ठेवलं. त्यांनी अमेरिकेतल्या अनेक भागांचं त्याच्या गाड्यांची व्यवस्था करून तो फिरवून आणलं. त्या व्यक्तीला कॅन्सर डिटेक्ट झाला होता. भारतीयच आहेत ते येणार. तर त्या कॅन्सरच्या किमोच्या त्या सगळ्या काळामध्ये किमोचे जे मानसिक परिणाम पण होतात, जरा एक डिप्रेसिंग फेज येते, त्या सगळ्या काळात हास्यजत्रेने मला जगवलं असं त्यांचं मत होतं. आणि मला त्यासाठी काहीतरी करावं असं वाटतंय. तर अशी खूप जण आहेत की जे एक शो ह्याच्या पलीकडे जाऊन त्या शोकडे बघतात. एक तर इतका गोड किस्सा आहे की मी आणि समीर सोलापूरला एका मुलाखतीसाठी जात होतो. एका हॉटेलला आम्ही ब्रेकफास्ट नाश्त्यासाठी थांबलो. तर ते नाश्ता करत असताना एक जण आला आणि समीरला म्हणाला की सर हे पैसे मी दिलेत चालतील का? म्हटलं नको. अरे का? नाही मी फॅन आहे. मग ठीक आहे, तू आम्हाला शुभेच्छा दिल्यास इतकं ओके, मग तुला फोटो हवा आहे तो घे. तर तो त्या डोळ्यात पाणी आलं. तो म्हणाला काय ना सर की माझे वडील तुमचे खूप मोठे फॅन आहेत शोचे, आणि माझे वडील जेव्हा वारले ना त्या क्षणापर्यंत ते हास्ययात्रा पाहत होते. आणि तुम्हाला पाहिल्यावर ना मला आत्ताच झालेली घटना वडील आठवले. आणि मला त्या डोळ्यात पाणी होतं. मला वाटलं की बाबांना खूप छान वाटलं असतं आज जर मी फोटो काढून त्यांना दाखवला असतं. मला काहीतरी, मी काय करणार तुमच्यासाठी, म्हणजे याच्यातली जी त्याची व्यक्त होण्यातली आपुलकी आहे ना, ती कधी कधी असं वाटतं की अरे आपण असं काहीतरी करतोय नकळत की ज्याच्याने लोकांच्या आयुष्यावर खूप मोठा परिणाम होतो. तर ती जबाबदारी जास्त वाढते याच्याने. आणि खूप छान टीम पण आहे, केमिस्ट्री पण एकदम मस्त. म्हणजे टीमच्या बाबतीत तुम्ही दोन्ही इतकेच नशीबवान आहात. हो, अगदी अगदी. आणि काय ना, आम्ही खूप वर्ष एकत्र काम करतायत आणि एक फॅमिलीसारखं आम्ही राहतो. थोड्या कुरबुरे असतात, त्याच कुटुंबात पण असतात, पण जीव तोडून काम करणारी मंडळी आहे. म्हणूनच हा शो चालला आहे. कारण काही कोणा एकट्याचं काम नाही, टीमवर्कच आहे. 1 मे
2025ला गुलकंद हा सिनेमा येतो आहे आमचा. त्यात समीर चौघुले आणि सई तामणकर अशी जोडी आहे आणि प्रसाद ओक आणि ईशा डे अशी जोडी आहे. अशा 2 फॅमिलीजचे कौटुंबिक विनोदी सिनेमा आहे. हास्यजत्रा जितक्या प्रेमाने आपण बघतो तसं ह्या सिनेमालाही आपण प्रतिसाद द्या. हास्यजत्रेवरही असंच प्रेम ठेवा आणि 1 मे महाराष्ट्र दिन आपण सगळ्या कुटुंबाला घेऊन तुम्ही आमच्या सिनेमाच्या डेटवर या अशी मी आपल्याला विनंती करतो. आणि खूप छान आपण छान गप्पा मारल्यात आपण. खरं आहे. तर मलाही मजा आली. म्हणजे इतके दिवस मी तुमच्या शोचा चाहता आहे. आपली बरेच दिवस चालली होती कधी भेटायचं वगैरे, पण या निमित्तानं ती मुलाखत झाली, भेट झाली. तर खूप खूप धन्यवाद आणि येणाऱ्या चित्रपटासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा. साहजिक आहे की सध्या ज्यावेळी विनोदावरती चर्चा चाललेली आहे आपल्याकडं आणि दोन्ही बाजूंनी चर्चा होत आहेत, त्यावेळी त्या सगळ्या चर्चेचे सगळे पैलू समजून घेण्यासाठीची ही मुलाखत होती. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली? तुमच्या काही सूचना असतील, प्रतिक्रिया असतील, आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.